अंश होतं आणि तेच पुन्हा वैखरी वाणीच्या द्वारा परत बाहेर पडतं. म्हणजे वैखरीपासून तर मनापर्यंत आणि मनापासून तर वाचेपर्यंत हा प्रवास होत राहतो. काही लोक म्हणतात की आमच्या मनातल्या मनात जप चालू असतो आणि केव्हा झोपी जातात त्यांना पण कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. आपल्या योगशास्त्राच्या आणि नामशास्त्राच्या दृष्टीनं जे आपले विठ्ठल 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 मला आता नाव आठवेना, त्यांनी नामशास्त्रावर खूप मोठं चिंतन लिहिलेलं आहे. अत्यंत मोठे विद्वान असूनही त्यांच्या संप्रदायामध्ये आपले गुरुदेव रानडे तर त्यांनी ह्या नामाच्या संबंधाने लिहिताना योगाचा आणि नामाचा सुद्धा संबंध सांगितला. तो कसा सांगितला? आपल्या शरीरामध्ये षडचक्र आहेत, त्याच्यात मूलाधार, अधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार चक्र असा याचा क्रम आहे. मूलाधार म्हणजे गुद आणि शिश्नाच्या मध्यभागी पहिलं चक्र सुरू होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं हे जे नामाचा प्रवास आहे हा जसा पहिल्यांदा आपण कुंडलिनी शक्ती जागृत होते तेव्हा ती मूलाधारापासून अधिष्ठानापर्यंत येते, नंतर मणिपूर नाभीच्या ठिकाणी जाते, नंतर अनाहत हृदयापर्यंत जाते. तुकाराम महाराज म्हणतात ना की आम्ही नामस्मरणात कसं आहे आमचं अनाहत अनुहाती गुंतला नेने बाह्यरंग वृत्ती येता मग बळ लागे. नामस्मरण करायला लागलं की त्या ठिकाणी मूलाधार कुंडलिनी जागी झाली का तिचा प्रवास जसा योगाचा आहे तसं नाम हे मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत असा प्रवास करीत करीत कंठापर्यंत येतं. नंतर विशुद्ध चक्र 2 भ्रूमध्याच्यामध्ये विशुद्ध आज्ञाचक्रामध्ये जातं आणि नंतर सहस्रार चक्रात जातं. तो पुरुष शेवटीसुद्धा देहत्याग करतानासुद्धा अंतकालेच्या मामेव असं परमात्म्याचं नामस्मरण करीत ह्या देहाचा त्याग करतो अशी पद्धती सांगितलेली आहे. पण गुरुदेव रानडे म्हणतात नामाचा हा असा पण प्रवास आहे म्हणून साधू संतांनी हा अनुभूतीनं लावलेला शोध आहे. कोणता? की कंठाने नाम घ्या, ते तुम्हाला हळूहळू कंठातलं नाम तुमच्या हृदयामध्ये पण जाईल, तुमच्या मणिपूर चक्रामध्ये जाईल, स्वाधिष्ठान, मणिपूर, आणि पुन्हा त्याचा प्रवास उलट्या दिशेने होत पुन्हा तुम्हाला ह्या कंठामध्ये आला की तो आज्ञाचक्रात जाईल, तिथून सहस्रार चक्रात जाईल आणि तुमचं जीवनमुक्त दशा भोगीत हे नाम तुम्हाला विदेह कैवल्याला प्राप्त करून देईल. विठ्ठल तुम्हाला योगाचं साधन करण्याची गरज नाही. अष्टांग योगे न शिनिजे, यम नियम निरोध न कीजे रया, वाचा गीत गाईजे गाता वाता श्रवणी ऐकीजे रया.
सांगतात ओम नमो भगवते वासुदेवाय. आपलं जे काही गुरूंनी सांगितलेलं श्रद्धापूर्वक उच्चारलेलं नाम, ते नाम आपल्याला सर्व पातकांचा हरण करून आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचवतं. याविषयी तुम्ही म्हणाल आम्ही तर नामस्मरण करतो, आणि हे जे सांगतात की अवघा जेनी प्रकाश, सगळीकडं ज्ञान होणं, ते ज्ञानासाठी श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन ही अंतरंग साधनं करायला पाहिजेत. त्याच्याशिवाय थोडंच होणार आहे. तर त्याच्यासाठी भगवान स्वतः गीतेमध्ये सांगतात की काही नाही, हा जो नामधारक आहे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. आपोआप त्यांना जीवनामध्ये अशा प्रकारचं अदृष्ट निर्माण होतं. तेषाम सततयुक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते. जेणेकरून माझ्याजवळ येता येईल अशा प्रकारचं ज्ञानयोगसुद्धा मी त्यांना देतो. भक्त कधी ज्ञानाची मागणी करत नाही. देवा तुझं माझं कल्याण ज्याच्यात असेल तू ते कर, मला तुझ्याबद्दल मी साकडे घालीत नाही, फक्त हृदयवनी त्वा न जावे, तू माझ्या हृदयात राहा, एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्हाला वृद्धीच नको, सिद्धी नको, मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा. आम्हाला मोक्षाचं मागणं नाही, आम्हाला एकच माहीत आहे की आमचं इष्ट असणारं, आराध्य असणारं, आमचं कल्याण करणारं असा तू आहेस. त्यामुळं तुझ्या शरणागत झालेलं आहे. एक तुझ्या अंकावर खेळणारं लाडकं अशा प्रकारचं आजान बालक म्हणून माझ्या जीवनभर मी फक्त जसं लहान मूल तहान लागली तरी रडतं आईला पाहून, जर त्याला भूक लागली तरी रडतं, त्याला जे काही असेल त्याचं जे सुख दुःख सगळं आईवर आहे. तसं आता आम्ही देह हा केला भोगाचे सांभाळी, हा प्रारब्धावर देह सोपवलेला आहे. फक्त हा देह जो आहे तो तुमचं भजनासाठी आहे. आणि या ठिकाणी आम्ही कोणतीही चिंता करणार नाही. आईच्या मांडीवर असणाऱ्या बालकाप्रमाणे आम्ही आपल्या अंकावर या ठिकाणी खेळत राहू आणि भगवन नामस्मरण करीत राहू. असं जर आपल्या संतांनी अशा प्रार्थना करून ठेवलेल्या आहेत की आपल्याकडे काकड्याचं भजन, हरिपाठ किंवा दैनंदिन भजन, नित्यक्रम अशा प्रकारचं आहे की फक्त माणसाने काहीच करू नये. त्या नित्यक्रमाचे अभंग म्हणत राहावे, गुणगुणावे आणि नामस्मरण करीत राहावं. पुढचा प्रवास देव त्याला बोटाला धरून आपल्या स्वतः त्याच्याकडून करून घेतो. त्यांनी चिंता पण करू नये का देव कधी भेटेल का नाही आणि भेटेल कधी. तुकाराम आता तुम्ही सांगितलं आता तुझं कळेल ते करी, तारीशी तरी तारी मारी, घाली जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको, शरण आलो नेनतेपणे, भावा आणि भक्ती काहीच नेणे, नतिमंद सर्वज्ञाने, बहुरंक उणे रंका होणे. फक्त नर्म आपण त्या ठिकाणी अत्यंत नम्र व्हावं आणि भगवंताच्या पुढं मी कोणीच नाही, तूच सर्व आहेस आणि तुला मी अनन्य शरणागत झालेला आहे. माझ्याजवळ तुला शरण होण्याशिवाय माझ्याजवळ काहीच नाही असं म्हटलं की तो परमात्मा त्याला कवटाळून आपल्या हृदयाशी धरतो आणि त्याचा प्रवास बोटाला धरून करून घेतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून काही साधन करायचं नाही.
हां, त्यांनी फक्त भगवंताची प्रार्थना करायची आणि जर त्याला प्रार्थनेचे शब्द येत नसेल तर संतांची जी चरणं आहेत तीच गुणगुणायची आणि ती जर पाठ होत नसेल तर धूप दीप रामकृष्ण हरी, देवाची पूजासुद्धा रामकृष्ण हरी, धूपही तेच, दीपही तोच आणि आरतीही तीच, फक्त काय आहे रामकृष्ण हरी. म्हणून म्हणतात की या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात तसं करायचं म्हणजे काय तर कंठी धरीला कृष्णमणी आणि अवघा जनी प्रकाश. मग तुकाराम महाराज तुमच्या जीवनामध्ये हाच आनंद तुम्हाला झाला का? असं नाही. आई जी असते, आईला जरी घरी चांगलं पक्वान्न केलं आणि स्वयंपाकामध्ये एखादी विशेष भाजी किंवा एखादा विशेष अशा प्रकारचा पक्वान्नातला पदार्थ केला तर आईला ते खावं वाटत नाही. तिला वाटतं इतका जर चव घेऊन पाहिली तिला वाटतं की हे अगोदर माझ्या मुलाला द्यावं. तसं भगवान तुकाराम महाराज म्हणतात की हा नामाचा जो आनंद आहे त्याची जी अनुभूती आहे ही अनुभूती फक्त एकट्याच्याच अंतःकरणात स्थिर राहते असं नाही. ज्या वेळेला ही नामानुभूती आपल्याला येते, आपल्याला जो साक्षात्कार होतो, जो आपल्याला घनानंद होतो, जो घनीभूत ज्ञानाचा प्रकाश पडतो, जे अमरत्व आपल्याला प्राप्त होतं ते ह्या नामसाधन करणाऱ्याला त्याला वाटत असतं का दुसऱ्याला द्यावं, त्याला वाटत असतं की तिसऱ्याला द्यावं. एकमेका देऊ मुखी आणि सुखे घालू हुंबरी. आणि ह्या प्रकारचं तुकाराम महाराज म्हणतात की आमच्या जीवनामध्ये हा जर ह्या नाम कृष्णमणी जर हृदयात धरला तर आपल्याला काला म्हणजे ऐक्य, आपल्याला सगळं जे दुःख येतात ना ते भेदभ्रांतीमुळे येतात. आपल्या दोघा जीवामध्ये आणि जीवामध्ये भेद, जीवामध्ये आणि जडामध्ये भेद, जीवामध्ये आणि ईश्वरामध्ये भेद, ईश्वर आणि जडामध्ये भेद, अशा प्रकारचे सगळे भेद. जितका भेद वाढत जातो जीवनामध्ये तेवढा दुःखाचा प्रचार होतो. बघा आपण स्वप्नात झोपेत जातो तेव्हा आपल्याला भेद आहे का? आपल्या आई वडील, पती पत्नी, श्रीमंत गरीब, रोगी निरोगी, देव जीव का जड, कोणताही भेद नाही. आणि म्हणून मनुष्य काय म्हणतो, खूप आनंदात झोपलो, गाढ झोप होती, काही कळलं नाही, केवळ आनंद होता. याचा अर्थ काय, आनंद का झाला? भेद मावळला. तसं तुकाराम महाराज म्हणतात की या ठिकाणी जर तुम्ही ही नामसाधना केली, कंठी धरीला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश. तुम्हाला लोकांकडे पाहिल्यावर हे लोक वेगळे आहेत, हे अज्ञानी आहेत किंवा हे माझे शत्रू आहेत म्हणून त्यांच्याविषयी द्वेष, हे माझे मित्र आहेत म्हणून त्यांच्याविषयी राग, हे काही राहणार नाही. द्वैत पूर्णपणे मावळून जाईल आणि एकमेकाचा संबंध तर आल्याशिवाय राहणार नाही, परंतु त्या संबंधामध्ये तुमच्या मारामाऱ्या होणार नाही, त्या भेदामुळं कलह होणार नाहीत. तर होईल काय, तर या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की या ठिकाणी तुम्ही एकमेकाला काय द्याल तर आनंदच द्याल. दुसऱ्या चरणात सांगतात
आपली अनुभूती तुकाराम महाराज सांगतात की आमचा जेव्हा जगाशी संबंध येईल त्यावेळेला आम्ही एकमेकाला काला वाटू. काला म्हणजे काय? तुका म्हणे काला आणि कोठे अभेद देखिला. या ठिकाणी ज्या मनुष्य नामधारक आहे त्याच्या जीवनामध्ये भेद समाप्त होत असते. म्हणून आपल्या जीवनात जर भावाचा मुलगा आणि आपला मुलगा वेगळा आहे असं वाटत असेल, शत्रू आणि मित्र हे एक आपल्या द्वेषाचा विषय आहे आणि एक रागाचा विषय आहे असं वाटत असेल तर ही नामधारकाला लज्जास्पद गोष्ट आहे. विठ्ठल 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 जर आपल्याला प्राप्त झालेली वस्तू अनुकूल वस्तू किंवा सुख हे एकट्यालाच मिळावं आणि ते दुसऱ्याला मिळू नये असं जर वाटत असेल तर समजायचं की आपलं नाम हा अजून ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे ती नामसाधना कमी आहे. मग कमी आहे आणि मग आम्हाला काहीतरी सदोष नामसाधना आहे आणि त्यामुळं आम्हाला अनुभव येत नाही. मग आता आम्ही त्याच्यासाठी काय करायचं? त्याच्यासाठी सुद्धा काय करायचं? अजून नामस्मरण वाढवा असा त्याचा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल शास्त्रामध्ये उदाहरण दिलं, एका मनुष्याला अरुची नावाचा रोग झाला. मग अरुची म्हणजे त्याला गोड लागत नाही, कडू लागतं अन्न. असं एक आयुर्वेदमध्ये एक व्याधी आहे. तर त्याच्यामध्ये त्याला अन्न खाल्लं की कडू लागतं. मग म्हणे कडू लागतं तर त्याच्या इतकं म्हणे साखर जर खाल्ली तर म्हणे साखर पण कडूच लागते. मग म्हणे काय करायचं आता? साखर कडू लागते, मग आता त्याच्यासाठी काय औषध घ्यायचं? याच्यावर औषध साखरच सांगितलं आयुर्वेदमध्ये. बरं ती किती दिवस खायची? तर त्यांनी सांगितलं पुन्हा साखर वाटेपर्यंत खायची. माणसं आहे ना, पी हळद हो गोरी म्हणतात ना, तसं त्यांना लगेच वाटतं आम्ही 4 माळा सकाळी करतो, 2 माळा संध्याकाळी करतो, 12 वर्ष झाले अजून आम्हाला फल मात्र प्राप्त झालं नाही. अरे एका माळीला 5 मिनिटसुद्धा लागत नाही, सगळं आयुष्य विषयात वेच करतो आणि 4 माळीमध्ये लगेच जीवनमुक्त होऊ इच्छितो. हे काय बरोबर आहे का? विठ्ठल म्हणून याचा अर्थ मनुष्याने प्रयत्न केला पाहिजे की आपल्याला नामस्मरण आणि नामधारकाच्या ठिकाणी काला वाटू एकमेका. आपल्याला मिळालेलं सुख दुसऱ्याला वाटायचं, दुसऱ्याच्या दुःखात त्या दुःखात देखील सहभागी व्हायचं. दुसऱ्याचं सुख आणि दुसऱ्याचं दुःख ह्या दोन्ही आपल्याला वाटता आलं पाहिजे. तुम्ही म्हणाल पण तो नाही ना माझ्या दुःखात वाटेकरी होत. त्यांनी आपल्या दुःखात सहभागी होणं किंवा न होणं हे त्याच्या हातात आहे. परंतु आपल्याला दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं, सुखात सहभागी होणं, दुसऱ्याच्या दुःखाने द्रवीभूत होणं आणि त्याच्या आनंदाने आनंद होणं हे आपल्या हातात आहे. म्हणून काला वाटू एकमेका. आणि खरा वैष्णव जो आहे, इथं वैष्णव शब्द तुकोबारायांनी सांगितला. विष्णू शब्दापासून वैष्णव शब्द होतो. विष्णू शब्द आहे विष्णुर्लू व्याप्तव. या ठिकाणी ज्याचं अंतकरण महान आहे, ज्याचा अंतकरण मोठा आहे त्याला म्हणतात महात्मा, त्याला म्हणतात वैष्णव. वैष्णवाच्या ठिकाणी आप आणि पर हे दोन्ही भाव गेलेले असतात. हा माझा आणि हा परका असा भाव त्याच्या अंतकरणात नाही. तेव्हा त्याने म्हणतात काला वाटू एकमेका. जेव्हा आपण हे हा जो जीवनाचा प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये एक तत्त्व तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की आपण एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी झालं पाहिजे. किंवा या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात एक प्रमाण आहे, विठ्ठल विठ्ठल एकमेका करू साह्य आणि अवघे धरू सुपंथ. सगळ्यांनी एकमेकाला साह्य करायचं आणि चांगल्या मार्गाने जायचं. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे आणि पांडुरंग भेटे भरवसेनी. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की एकमेका काय काला वाटू एकमेका. आणि हाच व्यापक वैष्णवा निका संभ्रम. संभ्रम याचा अर्थ आनंदाचे रेलचेल, सुख, शांती, समाधान. परंतु कोणाला हे जो वैष्णवाला हे सुख फक्त वैष्णवांनाच प्राप्त होतं आणि इतरांना होत नाही का? आम्ही शब्दस्पर्श अनुकूल विषय भोगतो तेव्हा काय आपल्याला आनंद होतो काय? होत नाही काय? का तेव्हा आपल्याला काही विस्तवाने पोळल्यासारखं वाटतंय का?
परंतु हा जरी आनंद असला तरी हा आनंद शाश्वत नाही. परंतु वैष्णवांचा निका संभ्रम, त्यांना खरा आनंद, शाश्वत आनंद, रम्य समाधान त्यांना अनुभवायला मिळतं. म्हणून म्हणतात हे सगळं नामाचं सामर्थ्य आहे. वैष्णवा निका संभ्रम. याच्यानंतर जगद्गुरू तुकोबाराय तिसऱ्या चरणात सांगतात, जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात की अशी स्थिती जेव्हा येते ना, तर त्यावेळेला स्वर्गातले जे अमर आहेत ना, ते सुद्धा लाळ घोटतात. हे काल्याचा आनंद जेव्हा हे गोपाळ यमुनेच्या तीरावर घेतात, तेव्हा स्वर्गातल्या सगळ्या देवांना, इंद्र, चंद्र, महेंद्र सगळ्यांना वाटलं की कमीत कमी हा जो आनंद आहे, तर ह्या आनंदाचं काहीतरी ह्या काल्याचा प्रसाद आपल्याला मिळावा. म्हणून काल्याचे आशे आणि देवजळी झाले मासे. त्या ठिकाणी माशाचं रूपामध्ये ते आले. पण भगवान परमात्मा अंतर्यामी आहे. कृष्ण परमात्म्याला हे जेव्हा समजलं, तेव्हा त्यांनी सांगितलं, तुम्हाला सगळ्यांना काला वाटला, काल्याचा आनंद आहे, पण आजच्या काल्याचा काही एक तुम्हाला नियम सांगतो. आणि तो नियम काय असेल तर दररोज आपण एकदा हे शिदोरी आणल्या, सोडल्या, आपलं भोजन झालं की आपण यमुनेला हात धुण्यासाठी जातो. तर आज कोणीही यमुनेला हात धुवायचा नाही. आज सर्वांनी हात कुठं धुवायचे? आपलं हे जे शरीर आहे ना, तर शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे आणि आजच्या विज्ञानाला सुद्धा ही गोष्ट मान्य करावी लागते की ह्या सगळे जे शरीर आहेत, ह्या प्रत्येक अवयव आहेत ना, ह्या हाताच्या अधिष्ठात्री देवता आहेत, ह्याची इंद्र अधिष्ठात्री देवता आहे, किंवा आपल्याला या ठिकाणी जे काही मन आहे त्याची अधिष्ठात्री देवता चंद्र आहे, डोळ्याची सूर्य आहे. ह्या अधिष्ठात्री देवताचं साह्य असतं. तेव्हा सगळ्या शरीरामध्ये जोपर्यंत एखादा मनुष्य अर्धांग वायू झाला, त्याचा हात आपल्या हातासारखा दिसतो, त्याचा डोळा असा दिसतो की वाटतं आपल्याला पाहतोय, त्याला काहीच दिसत नाही. का तर त्याच्या ठिकाणी ते इंद्रिय आहे, परंतु त्या इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवतेचं त्याला साह्य नसतं. त्याप्रमाणे या ठिकाणी ह्या शरीरामध्ये सगळ्या देवता भरलेल्या आहेत. म्हणून मनुष्याने आपण सकाळी काय म्हणतो, कराग्रे वसते लक्ष्मी, याचा अर्थ हाताच्या पुढच्या भागामध्ये लक्ष्मीचं निवासस्थान आहे. करमध्ये सरस्वती, कराच्या हाताच्या मध्य भागामध्ये सरस्वती विद्येची देवता आहे, ही धनाची देवता आहे. आणि संपूर्ण जगताचा प्रतिपाल करणारा ईश्वर जो आहे श्री विठ्ठल परमात्मा, करमूले तू गोविंदा हा, म्हणून प्रभाते करदर्शनम. ह्या भारतीय संस्कृतीमध्ये अंथरुणातून उठल्याबरोबर पहिल्यांदा आपलं दर्शन घ्यायचं. का तर आपला हात जगन्नाथ असं म्हणतात. त्याप्रमाणे या ठिकाणी सगळ्या शरीरामध्ये देवता आहेत. तेव्हा त्या गोपाळांना भगवान आनंदात असताना काल्याचा प्रसाद भक्षण केल्यानंतर भगवान म्हणतात, फक्त आज मात्र हात धुवायला जाऊ नका. मग हात कुठं धुवायचे? पुसून या हात टिरी सांगाते. आपले जे पार्श्वभाग आहे, कटी पार्श्व ज्याला म्हणतात, तिथं आपले हात पुसून टाका असं सांगितलं भगवंताची आज्ञा. भगवंतांनी का म्हणून सांगितलं? टिरीलाच हात पुसा असं का सांगितलं? तर त्या देवतांना हात गेलं तर यांना प्रसाद मिळेल, तो मिळायचा नाही. पण आता आपल्या शरीरात तरी यांना प्रसाद मिळेल ना, अधिष्ठात्री देवतेला, तिथंही नको. ह्या सगळ्या शरीरात फक्त एवढ्या कटी पार्श्व भागामध्ये देवतेचं स्थान नाही, म्हणून भगवंतांनी तिथं हात पुसायला सांगितले. विठ्ठल मग ते गोपाळ तिथं गेले.
भगवंतानी सगळ्यांना ते देव त्या माशाच्या रूपातले देव दिसायला लागले. ते ब्रह्मदेव पाहतोय, त्याच्या लाळ घोटतोय. इंद्र, अरे जरा पुढे या, हात धुवायला तयार व्हा, म्हणजे तुम्हाला आम्हाला हा प्रसाद मिळेल. तर त्यांच्या लक्षात आलं भगवान हा अंतर्यामी आहे, सर्वांच्या हृदयामध्ये प्रगट झाला, सर्वांना अवघाजनी प्रकाश, आणि त्यांना काही सगळ्या दिसायला लागले. पण त्यांनी काय केलं, दिलं तर नाही, मग काय केलं त्या त्यांनी ब्रह्मदेवांना उत्तम लोकात निवास करणाऱ्या सगळ्या देवी देवतांना वाकुलिया ब्रह्मादिका वाकल्या दाखवल्या त्यांना त्यांनी, आणि उत्तम लोका दाखवू, उत्तम लोकातल्या असणाऱ्या देवता त्यांना देखील त्यांनी वाकल्या दाखवणे म्हणजे काय, आम्हाला जे प्राप्त झाले ते तुम्हाला नाही. लहान मुलं खेळत असतात ना, आणि एकाच्या हातात पेढे असतात आणि एकाच्या जवळ चुरमुरे खात असतो. तो जो पेढ्यावाला आहे तो त्याला काय करतो, वाकल्या दाखवतो, मी भाग्यवान आहे. हे आहे का